पावसामुळे रत्नागिरीमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली। जगबुडी नदीची पाणी पातळी 7 मीटरवर आली आहे। जगबुडी आणि नारिंगी नद्यांनी आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। खेड बंदर मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक सुद्धा ठप्प आहे। देवसडे गावाची स्मशानभूमी अतिवृष्टीमुळे चक्क वाहून गेली आहे। खेडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। कोकणामध्ये गेल्या 48 तासापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि माझ्या पाठीमागे जे पाहताय ती जगबुडी नदी आहे। अतिशय मोठा जलप्रवाह हा जगबुडी नदीला आलेला आहे। या ठिकाणी 6.80 पेक्षा जास्त मीटर पाण्याची पातळी ही जगबुडी नदीची असलेली आपल्याला पाहायला मिळते। किनाऱ्यावरचा जो बंदर भाग आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। तालुक्यातील अनेक भागांमध्ये जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर जे भाग वसलेले आहेत त्या ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। काही भागांमध्ये या ठिकाणी झाडं जी रस्त्यावर कोसळलेले आहेत त्यामुळे वाहतूक प्रभावित झालेली आहे। आता पावसाने कोकणावर पुन्हा एकदा कहर करायला सुरुवात केलेली आहे। पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।